मी दीपक पडते, अमरिंद मंडळाचा कार्यभार. आज आमच्या 74व्या वसंत व्याख्यानमालेसाठी आजचं जे व्यक्तिमत्व आपल्या समोर आलंय ते आहेत दीपस्तंभ या संस्थेचे संस्थापक युजवेंद्र अनिल महाजन. इंग्रजीमधून त्यांनी MA केलेलं आहे पुणे विद्यापीठात. सामाजिक कार्य म्हणजे काय तर दीपस्तंभ मनोबल देशातले पहिले दिव्यांग, अनाथ, आदिवासी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण, उच्च शिक्षण व कौशल्य विकास केंद्र पहिला ह्यांनी सुरू केलं. त्यात 300 विद्यार्थी विनामूल्य निवासी प्रशिक्षण घेत आहेत. त्याच्यामध्ये युवक युवतींचे संपूर्ण पालकत्व समाजाच्या सहकार्यांनी सरांनी स्वीकारलेलं आहे. 14 वर्षात 500हून अधिक विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी व 1400 विद्यार्थी विविध पदावर आज कार्यरत आहेत आणि हे सगळं त्यांना घडवण्याचं कार्य सरांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रेरणादायी वक्ते म्हणून आज तरुणाईमध्ये ते खूप प्रसिद्ध आहे. आणि आताच सांगायची गोष्ट मध्ये 21 ऑगस्टला जो कौन बनेगा करोडपती या एपिसोड मध्ये सरांनी भाग घेतला होता. शिक्षक प्रशिक्षण त्यांनी 2 लाखाहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये 18 खेड्यांमध्ये दीपस्तंभ ग्रामीण ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केल्या आहेत. अभ्यास मित्र, करिअर मित्र, पालक मित्र आणि स्पर्धा परीक्षा, आत्मविश्वास या पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. सरांना एकूण 18 पुरस्कार मिळालेले आहेत. मी काय सगळ्यांची नावं घेत नाहीये, पण जे ठळक आहे आणि त्याचं पहिलं नाव भीती क्रिएशनच्या बरोबर अमरिंद मंडळ दादर म्हणजे आमच्या संस्थेत जो आम्ही पुरस्कार देतो, गगनाला पंख नव्हे, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या दिव्यांग आणि संस्था, तर आमच्याकडचा हा पुरस्कार सरांना मिळालेला आहे, त्यांच्या संस्थेला मिळालेला आहे. लोकसेवा संघ पार्ला यांचं आगरकर पुरस्कार 2017 साली सरांना मिळालेला आहे. हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर संस्थेचा अपंग मित्र पुरस्कार 2015 मध्ये त्यांना मिळाला आणि राष्ट्रीय अपंग कल्याण नॉफ यांच्यातर्फे अपंग सेवा पुरस्कार 2018 हा सरांना मिळालेला. तर एवढं मोठं व्यक्तिमत्व असलेले आणि एवढे पुरस्कार विजेते आणि उच्च शिक्षित असून देखील पूर्ण वेळ खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करणारे युजेंद्र सर यांना मी अमरिंद मंडळातर्फे, माझ्यातर्फे आणि जे रसिक याचा स्वाद घेतात त्या सगळ्यांतर्फे त्यांचे आभार मानतो आणि त्यांना आपल्याशी संवाद साधायला विनंती करतो. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी पथदर्शी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक आहेत प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन, अर्थातच यजुर्वेंद्र मास्तर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या दिव्यांग, अनाथ, आदिवासी विद्यार्थ्यांना महाजन सरांनी दीपस्तंभच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत न देता आत्मविश्वासाचे पंख दिले आहेत. स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या थोर व्यक्तींच्या विचारांनी यजुर्वेंद्र सर महाविद्यालयात असतानाच प्रेरित झाले होते. मोठ्या शहरांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध असतानाही यजुर्वेंद्र सरांनी आपल्या जन्मगावी म्हणजेच जळगाव येथे राहून ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांसाठी पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून शैक्षणिक चळवळीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. या सामाजिक कार्याची सुरुवात स्वतःचं घर विकून केली. एवढ्यावरच न थांबता नंतर प्रकल्पाच्या विकासासाठी वडिलोपार्जित शेती विकली आणि आपलं काम सुरू ठेवलं. ग्रामीण आणि आदिवासी भागातील 18 वर्षांवरील वंचित घटकातील विविध जाती धर्मातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण प्रकल्प उभारला. त्यानंतर यात
18 वर्षांवरील दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना सामावून घेतलं। अशा प्रकारे निशुल्क निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणारा मनोबल हा भारतातील पहिला प्रकल्प ठरला। या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी देशभरातून 300 विद्यार्थ्यांना निवासी निशुल्क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसंच उच्च शिक्षण दिलं जातं। मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून आजवर 238 विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत असून 1670 विद्यार्थ्यांना इतर प्रशिक्षणाचा लाभ झालाय। तसंच दीपस्तंभच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षात 500हून अधिक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी आणि 1400हून अधिक विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत। आणि आज ही शैक्षणिक सामाजिक चळवळ संवेदनशील लोकांच्या मदतीमुळे आणि सहभागामुळे भारतभर पसरत आहे। यासोबतच शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनी वाचन अभियान प्रकल्प राबवत 2 लाख विद्यार्थी आणि 20,000 शिक्षकांना यात सहभागी करून घेतलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि पुस्तकं उपलब्ध व्हावीत म्हणून दीपस्तंभच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र सुरू केली आहेत। यजुर्वेंद्र सरांनी आपल्या शिक्षक प्रशिक्षण या उपक्रमात सुमारे 1 लाख शिक्षकांना प्रशिक्षण दिलंय। तसंच करिअर, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा अनेक विषयांवरील 2200 व्याख्यानांच्या माध्यमातून 10 लाख विद्यार्थ्यांना प्रेरित केलंय। यासोबतच अभ्यास मित्र, करिअर मित्र, पालक मित्र सारख्या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत। यजुर्वेंद्र सरांच्या या कार्याची दखल विविध स्तरातून घेतली जात आहे। NCPEDP दिल्लीतर्फे राष्ट्रीय हेलन केलर पुरस्कार 2018, लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार 2017, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार 2018, आचार्य हस्ती राष्ट्रीय अहिंसा कार्यकर्ता पुरस्कार 2017, लोकसेवा संघ पार्ले मुंबईतर्फे दिला जाणारा समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार 2017, तसंच हेल्पर्स ऑफ हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेचा अपंग मित्र पुरस्कार 2015 या आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय। जे विचार प्रेरित करतात ते जगता आले पाहिजे, त्या प्रकारचं कार्य करता आलं पाहिजे, हा विचार यजुर्वेंद्र सरांच्या कार्याची प्रेरणा आहे। टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता रहूंगा, मिटता रहूंगा, मैं गीत नया गाता रहूंगा। माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेच्या ओळीप्रमाणे यजुर्वेंद्र सरांचा प्रवास न थकता न थांबता आजही सुरूच आहे। नमस्कार। अमर हिंद मंडळ मुंबई आयोजित 74व्या वसंत व्याख्यानमालेत मला आज तुमच्याशी संवाद साधताना मनापासून आनंद होतो आहे। तिमिराकडून तेजाकडे अशा विषयाची मांडणी करण्यासाठी मी आपल्यासोबत आहे। मित्रमैत्रिणींनो, मी यजुर्वेंद्र महाजन, दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे। माझ्या एक मुलाची गोष्ट तुम्हाला सांगतो। दीपस्तंभचा मनोबल प्रकल्प आहे, त्यात अनेक दिव्यांग, अनाथ, वंचित मुलं मुली भारतभरातून येतात आणि उच्च शिक्षण घेऊन ते त्यांचं आयुष्य घडवतात। तर त्यांच्यात एक माझा मुलगा आहे, त्याचं नाव आहे पंकज। पंकज 3 वर्षापूर्वी माझ्याकडे आला, अतिशय खचलेला, खूप दुःखी, जीवनात फक्त आणि फक्त अंधार दिसत होता। पंकज मला म्हटला, सर, माझ्या लहानपणीच माझी आई गेली, नंतर माझे वडील गेलेत, मला जन्मापासूनच पोलिओचा त्रास आहे, मला दोन्ही पाय नाहीत, मला हातावरच चालावं लागतं,
माझी बहीण ही खूप आजारी लहानपणापासून दुर्धर आजाराने आहे. माझा भाऊ हा व्यसनी झाला आहे आणि तो मला सतत मारहाण करत होता. शेवटी मला एका शाळेत पुण्यात टाकलं, निवासी शाळेत. मी कसाबसा 12वी झालो आणि संपूर्ण अंधार दिसत असताना सर मला माझ्याच एका सरांकडून आपल्या दीपस्तंभ मनोबल संस्थेबद्दल समजलं. त्याबरोबर पंकज मला असं म्हटला की सर, हे असं माझ्या बाबतीतच का घडतंय? माझ्या आयुष्यातच का इतके संकट येत आहेत? इतका अंधार का माझ्या जीवनात? खरं तर हे सगळं त्याचं ऐकून मी हल्लोच होतो. परंतु मी त्याला त्यावेळेस असं सांगितलं, पंकज, जगाचा एक नियम आहे, तो निसर्गात आहे आणि माणसाच्या जीवनातही आहे. कुठलीच परिस्थिती कायम राहत नाही. बघ, दिवस उगवतो, संध्याकाळी रात्री अंधार होतो, काळाकुट्ट अंधार होतो, पुन्हा दिवस उगवतो, पहाट होते. निसर्गात असंच आहे. आणि त्यामुळे मला मान्य आहे पंकज, तुला अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं गेले 10 वर्ष. पण मी तुला सांगतो, यानंतरचा तुझा प्रवास नक्की तेजाकडे जाणारा असेल, प्रकाशाच्याकडे जाणारा असेल. आणि त्या प्रकाशाचा एक किरण म्हणजे आज तू मनोबलपर्यंत पोचलाय. आणि मित्रमैत्रिणींनो, त्यानंतर गेली 3 वर्ष पंकज आपल्या प्रकल्पात शिकला, ग्रॅज्युएट झाला, डिस्टिंक्शनने ग्रॅज्युएट झाला आणि आता MSW करतोय. आधी त्याला वाटलं होतं अधिकारी व्हावं, तशी तयारी पण केली. पण आम्ही त्याचं काउन्सिलिंग केल्यानंतर जाणवलं, सोबत राहिल्यानंतरही जाणवलं की त्याला खूप कुणासाठी काहीतरी करण्याची उमेद निर्माण झाली आहे. आणि तो म्हटला, सर, मला सामाजिक कार्य करण्याची आता मनापासून इच्छा आहे. माझ्यापेक्षाही जे अडचणीतले मुलं मुली आहेत, त्या मुलामुलींना आयुष्यात कसं पुढे न्यायचं ही मला तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आणि मी तेच काम करणार. आणि आता पंकज MSW करतोय. मित्रमैत्रिणींनो, खूप अडचणीचे प्रसंग येतात आपल्या आयुष्यात. काही आव्हानं येतात, अडथळे येतात, संकट येतात, दुःखाचे क्षण येतात आणि आपण खचतो. अशा काळात आपण हलतो. बऱ्याच वेळा आपण निराश होतो, हिंमत सोडतो, दोष देतो. मलाच का? माझ्या बाबतीत का? मी काय वाईट केलं? ठीक आहे. पण खरी अडचण ही संकटांमुळे किंवा अपयशामुळे नाही येत. आपण हाच असा विचार करतो त्यामुळे येते. तुम्हाला एक सांगू, जगाचं अजून एक सत्य आहे. आपल्यासारख्या युवकांच्या भाषेत युनिव्हर्सल ट्रूथ, इंग्रजीतून, ते असं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतातच येतात. असा या जगात कोणीच नाही ज्याला अडचणी आल्या नाहीत, ज्याला आव्हानं आले नाहीत, ज्याला अपयश आलं नाही, ज्याला संकट आले नाही. असं कोणीच नाही. उलट असं असतं, मला ज्यांनी प्रेरणा दिली फार, ते विवेकानंद असं म्हणतात, महान कार्य करताना महान अडथळे अडचणी येतात, महान संकट येतात. जर तुम्हाला तुमच्या मार्गात संकटच आले नाहीत, आव्हानच आले नाहीत, तर समजायचं की तुमचा मार्ग चुकलाय. तुम्ही फार काही महान काम करणार नाहीत. आणि जर खूप संकट आले तर समजा की भविष्यात तुम्ही खूप महान कार्य करणार आहात. प्रत्येकाला अडचणी येतात, माहिती आहे. आपल्याला असं वाटतं की ते एक मोठे उद्योजक आहेत, त्यांना काय त्रास असणार, ते किती सुखात आहेत, ठीक आहे, त्यांच्याकडे किती पैसे आहेत. कोणी तुमचा मित्र कलेक्टर आहे, किती छान, त्याचं सगळं त्याच्या हाताखाली काम करणारी माणसं आहेत. पण मित्रमैत्रिणींनो, कुणालाच अडथळे, अपयश, अडचणी चुकलेल्या नाहीत.
समजून घ्या ते जीवनाचं सत्य आहे, ट्रुथ. आनंद, दुःख, यश, अपयश, ठीक आहे, येणारच आहे. तुम्ही काही करा अथवा न करा, येणार. मग मी काय विचार करतो कायम, जर येणारच असलं आणि सत्यच असलं, मग सामोरं जाऊ ना त्याला. लक्षात येत आहे? आणि जेव्हा आपण असा विचार करायला लागतो ना, त्यावेळेस आपण त्याच्यातून मार्ग काढत जातो. हे मार्ग केव्हा निघतात? जेव्हा आपण शांततेने विचार करू शकतो. ठीक आहे, आपण दोष देत राहिलो, खचलो, संपलं, आपली विचार करण्याची ताकद संपली. ठीक. बघा गंमत कशी असते. जसं निसर्गाचं सत्य आहे की अडचणी येणारच, आव्हानं येणारच, अपयश येणारच कधीतरी आयुष्यात. पण पुन्हा एक सत्य आहे, तुम्हाला सांगतो, जे मी स्वतः अनुभवलंय, लाखो करोडो लोकांनी अनुभवलंय. जसे आव्हानं आपल्या आयुष्यात दिलेत, तसं आपल्या माणसांना, ह्युमन बीइंग्सला एक जबरदस्त शक्ती देऊन ठेवली आहे. अशी शक्ती, अशी ताकद आपल्या प्रत्येकात देऊन ठेवली आहे की आपण येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर, आव्हानांवर मात करू शकतो. आव्हानांनाच आव्हान देऊ शकतो. ठीक आहे, ही ताकद आपल्यात आहे. आणि ही फक्त शारीरिक ताकद नाही, आपल्याला ब्रेन म्हणजे मेंदू दिलेला आहे, विचार करण्याची क्षमता त्याच्यात आहे आणि शक्ती दिलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवांची रचना केलेली आहे. आणि म्हणून मी खूप वेळा अनुभवलं आहे, तुम्हाला कितीही अडचण येऊ दे, तुमच्या प्रत्येकामध्ये, आपल्या प्रत्येकामध्ये अशी एक ताकद ऑलरेडी आहे. तुम्हाला मागायची गरज नाही, तुम्हाला पेन ड्राईव्ह लावून ती वाढवण्याची पण फार गरज नाही. तुमच्यात दिली आहे ताकद की तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकतात. ठीक. वेगवेगळे उदाहरणं आहेत. तुम्ही आजूबाजूला बघा, तुम्हाला असे उदाहरणं दिसतील की काही लोक काही विशिष्ट प्रसंगांमध्ये त्यांच्यात प्रचंड ताकद येऊन जाते. ती ताकद कुठून येते? ती आतच असते. त्याच्यासाठी आधी त्या शक्तीवर विश्वास ठेवावा लागतो, आपल्यात असलेल्या शक्तीवर, स्वतःवर. दुसरं, त्याचा वापर करण्याची तुमची इच्छा लागते, सातत्य त्याच्यात लागतं. आणि मग बघा, तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकतात. बघा ना, आपण सगळे माणसं तसे सारखेच आहोत, है ना? सगळी आपली रचना, जे काही आहे सारखं आहे. फक्त दोन गोष्टींनी सगळं बदलतं. काय माहिती आहे? एक, तुम्ही विचार कसा करतात, आणि दोन, तुम्ही काम कशा पद्धतीने करतात. एवढ्या दोन गोष्टींनी सगळं बदलतं, है ना? आणि म्हणून आपल्यात ही ताकद आहे, लक्षात ठेवा. हारायचं नाही, लढायचं. रडायचं नाही, लढायचं. अंधार अंधार किती दिवस करत बसणार? दुःख दुःख किती दिवस करत बसणार, है ना? प्रकाश किरण शोधा, आणि शोधणंच नाही, स्वतः प्रकाशाचं किरण व्हा. नक्की मार्ग निघतो. नापास झालेली किती मुलं नंतर आयुष्यात किती पुढे गेली? कशामुळे माहिती आहे? त्यांनी त्या अपयशाकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं. सगळ्यात महत्त्वाचा कोणता कोण असतो? त्रिकोण, चौकोन नाही, दृष्टिकोन. एक मुलगा नापास झाला, त्यांनी त्याकडे कसं बघितलं माहिती आहे? त्यांनी त्याकडे असं बघितलं पहिल्यांदा की आता आपलं सगळं संपलं, काहीच उपयोग नाही, आपल्याला काहीच करता येणार नाही. 10वी नापास झाली गोष्ट सांगतोय. ठीक, विदर्भातली गोष्ट आहे. काही दिवस निराशात गेले, नकारात्मक विचारात गेले. नंतर उभारी आली की नाही, काहीतरी करून दाखवायचं. बघा, दृष्टिकोन बदलला. मी या माझ्या अपयशातून काय शिकू शकेल, मी याच्या नंतर काय करू शकेल. ठीक. आणि नंतर त्याने त्याचं काही शिक्षण पूर्ण केलं. परदेशी भाषा शिकायची म्हणून जॅपनीज भाषा शिकला, जपानमध्ये गेला. आणि आज ती व्यक्ती जपानमध्ये जे आता ऑलिम्पिक होतं, त्या आपल्या सगळ्या भारतातून गेलेल्या खेळाडूंसाठी तिथे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होता. काय बदललं? दृष्टिकोन. तुम्ही कसं बघतात त्याच्याकडे.
सगळं संपलं म्हणून बघतात की नवीन उभारण्याची सुरुवात म्हणून बघतात, है ना? और ध्यान में रखना, सवेरा तो होने ही वाला है, आप हा कहो या ना कहो, तुम्ही हो म्हणा नाही म्हणा, सकाळ तर होणारच आहे, प्रकाश तर येणारच आहे. काही ढग असतील कदाचित काही वेळा करता, कदाचित दिवसभर असतील, पण दुसऱ्या दिवशी तर नक्की उजाडणार आहे. असंच आपल्या आयुष्याचं आहे. आणि म्हणून आपण अंधारात आहोत, ठीक आहे, अडचणीत आहोत, वेगवेगळी संकटं आलेली आहेत, येऊ देत, पण एक विश्वास ठेवला पाहिजे की उजाडणार आहे, नक्की उजाडणार आहे. आणि मला कायम काय वाटतं सांगू का, अंधाराशिवाय उजेडाची मजा पण नाही रे. बघा तुम्ही असा विचार करा, कंप्लीट उजेडच आहे, कसं वाटेल? पावसाची मजा केव्हा येते? जेव्हा अगोदरचे 2-4 महिने असं खूप तापलेलं असतं वातावरण, है ना, आणि मग पावसाची मजा काही और असते. तसं आहे, तुम्ही अडचणी पण येऊ द्या, दुःख येऊ देत, संकट येऊ देत, काळोख होऊ देत सगळा, परंतु त्याच्यातून सुद्धा आपण काय शिकणार आहोत, हा दृष्टिकोन आपल्याला कामात येणार. एक. आणि दुसरं, अरे याच्यातून पुढे चांगलंच होणार, मी करणार, त्याच्यावर मात करणार, असा विश्वास आपल्याला लागेल. आणि ज्या वेळेस आपण असं करू त्यावेळेस खूप लवकर आपल्याला मार्ग दिसायला लागेल. आपण कोविडचं उदाहरण घेऊयात. कोविड-19 मध्ये गेले 1.5 वर्ष सगळं जग हैराण आहे. आपण नाही, हा सगळं जग. ठीक. बघा दृष्टिकोन कसा बदलतो. काहींनी याकडे कसं बघितलं, या पद्धतीने बघितलं की आता जग बुडी होणार, जग संपलं आणि जगाचं सोडा, माझं आता काही खरं नाही, याच्यातून काही मी सुटणार नाही, मला कोविड होणार 19 आणि काय मी याच्यातून काही वाचेल असं वाटत नाही, किती पटापट माणसं मरतायत सगळी, माझं काही खरं नाही. तुम्हाला माहिती आहे, असं वाटणाऱ्या व्यक्ती जास्त संख्येने आपल्यातून गेल्या. ज्यांनी हिंमत सोडली, ज्यांनी धीर सोडला, ज्यांनी याच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनाने बघून स्वतः त्यावर कुठल्याही प्रकारे काम केलं नाही, गेलेत. दुसरा दृष्टिकोन बघा कसा होता, की असू देत, किती अंधार असू देत, पण मी मला स्वतःला जपणार आहे आणि मी याच्यातून वाचणार आहे. ठीक आहे, काय मार्ग काढता येईल, काय सुचवलंय, शासनाने काय सांगितलेलं आहे, मी फॉलो करीन. ठीक. आणि मी स्वतःला जपीन. दुसरा दृष्टिकोन. आता तिसरा दृष्टिकोन बघा काय आहे. तिसरा दृष्टिकोन आहे, हे संकट आलंय, काही दिवसांनी हे जाईल, मी स्वतःची काळजी घेईल आणि जे इतर लोक संकटात आहेत, जे दीन दुबळे आहेत, अशा सगळ्यांना या काळामध्ये मी मदत करीन, मी त्यांचे जीव वाचवीन, मी त्यांच्यासाठी उभा राहीन, त्यांना जेवण देईन, त्यांना औषधी देईन, त्यांची सेवा करीन. बघा घटना एकच आहे, दृष्टिकोन 3 आहेत. आम्ही आपल्या संस्थेमध्ये इथे अनेक दिव्यांग मुलं मुली, अनाथ मुलं मुली, मी तुम्हाला सांगितलं, आम्ही काय केलं माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्रात जे अनाथ मुलं मुली होती आणि जे अपंग परिवार होते, ठीक आहे, ज्यांचं फार इन्कम नव्हतं पण काम त्यांचं बंद झालं, अशा अपंग आणि अनाथ परिवारांना या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आणि काही संवेदनशील व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे आम्ही जवळपास 500 व्यक्तींना किराणा देऊ शकलो. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना त्यांचं आत्मबल वाढवू शकलो, त्यांना परिवारात सामावून घेतलं. तिसरा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मित्रमैत्रिणींनो, अंधाराकडे अंधार म्हणून बघणं की उजेडाची सुरुवात चाहूल म्हणून बघणं आपल्या हातात आहे. दृष्टिकोन कसा आहे, हो की नाही? ठीक. आणि त्या सगळ्या गोष्टींवर आपण निश्चित मात करू शकलो. कोविड आता आटोक्यात आलंय, ठीक आहे, आणि आपण त्याच्यावर मात करणार आहोत पुन्हा. म्हणून दृष्टिकोन खूप महत्त्वाचा. पुन्हा अंधार जेव्हा असतो तेव्हा आपण बघू की काय काय होतं. अंधार असतो तेव्हा काय होतं,
आपण दोष देत राहतो ना, याच्यानंतर अंधार असला मार्ग शोधायचा. ठीक एक. पण दुसरं, हे जे आव्हानं येतात, संकट येतात, ज्यांना आपण आता अंधार म्हणतोय, ठीक आहे, ते आपल्याला प्रचंड फायद्याचे असतात. माहिती आहे कसे? जेव्हा संकट येतात ना, तेव्हा आपण आपल्या क्षमता अधिक ताकदीने वापरायला सुरुवात करतो. जेव्हा संकट येतात ना, तेव्हा आपण उत्तरं शोधण्यासाठी आपल्या मेंदूचा वापर करायला लागतो अधिक. जेव्हा एवढी संकट अपयश येतात ना आणि आपण सामोरं जातो, त्यावेळेस आपले मसल्स मजबूत होतात. जसं शारीरिक व्यायामाने शरीर आणि शरीराचे मसल्स मजबूत होतात, तसं मानसिकदृष्ट्या जेव्हा आपण हे सगळं सांभाळतो, आव्हानांना सामोरं जातो, तेव्हा आपण मनाने मजबूत होतो, आपलं मनोबल वाढतं, आपली खरी ओळख आपल्याला होते, आपल्याला अनुभव मिळतात, आपल्याला शिकायला मिळतं, आपल्याला धडे मिळतात. मला सांगा, जेव्हा आनंदाचा काळ असतो, जेव्हा यशाचा काळ असतो, तेव्हा हे सगळं नाही होत. बरोबर? म्हणून असं म्हणतो मी कायम की आयुष्यात कोणत्याही स्पर्धेला तुम्ही सामोरं जा, कोणत्याही आव्हानांना सामोरं जा, एकतर तुम्ही जिंकतात किंवा तुम्ही शिकतात. हारणं असं काही नसतं आयुष्यात. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो की किती संकटांवर मात करून माझे अनेक मुलं मुली काय करतायत आणि कसं जगतायत. ठीक आहे, एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला मी इथे दाखवीन. हाथों की लकीरों में नसीब नहीं होता, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते. या मुलीला दोन्ही हात नाहीयेत, पण तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत. कारण ही स्वप्न पाहण्याची हिंमत तिला दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाने दिली आहे. आपल्या देशात 18 वर्षांवरील गरीब, आदिवासी, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे, समाजाने त्यांना आपलं मानून बळ दिलं पाहिजे, या उद्देशाने प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत मनोबल आणि संजीवन प्रकल्पाची सुरुवात केली. अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर, अनाथ आणि आदिवासी विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन, MPSC, स्टाफ सिलेक्शन, बँक, कम्प्युटर ट्रेनिंग तसंच स्किल डेव्हलपमेंट हे सर्व निवासी आणि निशुल्क प्रशिक्षण देणारी दीपस्तंभ ही भारतातील पहिली संस्था आहे. अपंगत्व म्हणजे दुबळेपणा हा गैरसमज पुसून मनोबलने अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ दिलंय. मनोबल केंद्रातील अनेक मुलं आज स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं जगतायत. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आज आत्मविश्वासाने घेतली आहे. ते रडण्याऐवजी परिस्थितीशी 2 हात करत आहेत आणि हा आशेचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात आणलाय दीपस्तंभच्या मनोबल प्रकल्पाने. इथे राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा 1 वर्षाचा खर्च जवळपास 80,000 रुपये आहे आणि हा खर्च अनेक चांगल्या संस्थांच्या, सेवाभावी माणसांच्या आर्थिक मदतीतून भागवला जातो. आज मनोबल प्रकल्पात 272 विद्यार्थी राहतात. मनोबल हे अशा जिद्दी विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं घर आहे. त्यांना कुणाची दया नको, मैत्री, विश्वास आणि प्रेम हवाय. सर्वांगीण विकास, प्रेम, आनंद आणि आत्मविश्वास प्राप्त झाल्याने ही मुलं IAS, इन्कम टॅक्स ऑफिसर, बँक ऑफिसर बनून परिस्थितीशी लढत आहेत. मनोबल ही भारतातील वंचित युवक युवतींसाठी एक नवी पहाट आहे. लेट्स कम टुगेदर टू मेक दिस वर्ल्ड मोर ब्युटिफुल and also make our life more meaningful.
जब दिल में था घना अंधेरा, लगता मैं हूं कि मैं नहीं हूं। कहीं से आसमान में उजाला आया, मन का पंछी गाता और गोते लगाता। अरे आसमान तो हमेशा से ही खुला था। सच, मुझको मेरे होने पे यकीन आ गया। सच, मुझको मेरे होने पे यकीन आ गया। काय बघितलं आपण या व्हिडिओमध्ये? अनंत प्रकारच्या अडचणी आहेत. इतक्या अडचणी आहेत, शारीरिक आहेत, आर्थिक आहेत, मानसिक अडचणी आहेत. त्याच्यावर मात करून पुढे जाण्याचं मनोबल ही मुलं वाढवत आहेत. आम्ही त्यासाठी सगळ्यांच्या मदतीने पुढे जातोय. होतं काय माहिती आहे का, आपल्याला कायम आपण वर बघतो आणि त्यामुळे आपण कायम खाली आहोत. आपण दुर्दैव आहोत, आपलं नशीब चांगलं नाही, आपल्याला किती कमी सुविधा आहे, आपल्याला किती कमी गोष्टी येतात असं आपल्याला वाटतं. पण आपण खाली बघत नाही आणि त्यामुळे आपण कायम अस्वस्थ असतो. म्हणून वास्तवतेचं भान आपल्याला पाहिजे. समाजामध्ये आपल्याला डोळसपणे सगळं बघता आलं पाहिजे. मी कायम म्हणतो, मला अगोदर बूटांचं खूप कौतुक होतं. बूट, कपडे, रंग, वेगवेगळे वैविध्य, ठीक आहे, असायलाच पाहिजे. पण जरा अतीत झालं होतं. आणि ज्यावेळेस मी ज्यांना पायच नाही अशा मुलांना आपलंसं केलं, ज्यावेळेस मी ज्यांना दिसतच नाही, आयुष्यभर अंध आहेत अशा मुलांना माझं मानून आम्ही त्यांच्याबरोबर काम सुरू केलं, तिथून हे सगळं गळून पडलं माझं अगोदरचं. काय अपेक्षा करणार, काय दुःख करणार नसण्याचं? जे आहे ते किती सुंदर आहे. खरं तर आपण सगळ्यांनी फार कृतज्ञ असलं पाहिजे. ग्रॅटिट्यूड. यार, आपण आत्ता जिवंत आहोत, एकमेकांशी बोलतोय, किती मोठी गोष्ट आहे. लाखो लोक गेले जगातून मागच्या 5 महिन्यात, 7 महिन्यात. किती कृतज्ञता निसर्गाप्रती, आई वडिलांप्रती, समाजाप्रती. तुम्हाला माहिती आहे बेटा, मनोबलमध्ये 18 वर्षाच्या वरची अनाथ मुलं असतात, महाराष्ट्रभरातून आलेले. आई वडीलच नाहीत, कोणीच नाही जगामध्ये. विचार करा. पण आपल्याला काय नाही मिळालेलं? सगळं आहे. जे मूलभूत आहे ते सगळं आहे. आई वडील, त्यांचं प्रेम, हात पाय डोळे वाचा, सगळं आहे यार. आणि तरी आपण डगमगतो का? कारण आपल्याला जे आहे आपल्याकडे चांगल्या दर्जाचं त्याची जाणीव नसते. आणि म्हणून त्याची आपण जाणीव ठेवूयात. कदाचित आता अंधार असेल, अडचण असेल, अरे पण अगोदरचा काळ चांगला गेलाय, पुढचा काळ चांगला येणार आहे, चिंता करण्याची गरज नाही. ठीक. 2 नियम सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला वास्तविकतेच्या आधारावर आयुष्य जगायचं असेल, आनंदी, अर्थपूर्ण आणि खूप प्रेरणादायी पद्धतीने, 2 नियम आहे, छोटेसे आहेत. एक, कोणतीही गोष्ट करताना, सामोरं जाताना या गोष्टीचा अंदाज घ्यायचा की ही गोष्ट आपल्या हातातली आहे की नाही. म्हणजे काय? उदाहरणार्थ, कोविड-19 आपल्या हातातला आहे का? आपल्या इच्छेप्रमाणे त्याच्यात काही होणार आहे का? विचारून तो आलाय का? आपल्याला विचारून तो जाणार आहे का? हे कुठलीही गोष्ट आपल्या हातातली नाही. ठीक. उदाहरणार्थ, नैसर्गिक आपत्ती, पाऊस, पाणी. तर लॉंग टर्ममध्ये आपण कामं केली नाही पर्यावरणावर, म्हणून हे सगळे संकट आलेत, हेही मान्य आहे. पण आत्ता ते माझ्या हातात नाही. बरोबर? परीक्षा एखाद्या वेळेस लेट होतात, ठीक आहे, स्पर्धा परीक्षा असतील, इतर कोणत्या परीक्षा असतील शाळा कॉलेजच्या, आपल्या हातात नाही यार. ते जे आपल्या हातात नाही ते आपल्याला स्वीकारून सामोरं जाण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे, धैर्य पाहिजे. आणि जे नाही असं हातात त्याला सामोरं जायचं, स्वीकारायचं आणि पुढे जायचं. फार दिवस त्याच्यावर कंप्लेंट करणं, दुःख करणं करू नका, कारण नाही ते आपल्या हातात. हे समजण्याची पण आपल्याला जजमेंट यायला लागेल. दगडावर डोकं फोडून उपयोग नाही ना, हे आपल्याला समजायला लागेल. हां, मार्ग काय काढायचा, हा एवढा काळ कसा घालवायचा, याच्यावर आपण काम करूयात, हो की नाही? मी तुम्हाला सांगितलं, माझी एक मुलगी आहे लक्ष्मी नावाची, तिला दोन्ही हात नाही आहे. ठीक आहे. तर काय करणार? डोकं फोडलं तिथे काही होणार नाही तिने.
काहीच होऊ शकत नाही इथून नसल्याने, कृत्रिम हातही लावता येत नाही. आमच्याकडे कसं वातावरण आहे माहिती आहे, जे नाही ते द्या सोडून, जे आहे ते असं चला पुढे. ठीक आहे, एक छोटासा तुम्हाला लक्ष्मीचा व्हिडिओ दाखवतो आणि त्यासोबत असाच एक मुलगा आहे माझा, राजेश नावाचा. त्याला पण दोघं हात नाही. काय करतोय राजेश? राजेशला आई वडील नाही, राजेशला दोन्ही हात नाही. आयुष्य स्वीकारलं जसं आहे तसं, जे आहे त्यासह, आणि आपल्याकडे राहिला. इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, आत्ता सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय पुण्यात. सगळं काम पायाने करतोय आणि IITतून पुढे शिकण्याची इच्छा आहे. हाय, मैं राजेश, मैं इंजीनियर हूं. मेरा सपना है कि मैं IIT में पढूं और मैं मनोबल में गेट एग्जाम की तैयारी कर रहा हूं. मेरे माँ बाप नहीं हैं, लेकिन मैं अनाथ नहीं. मेरा परिवार है दीपस्तंभ फाउंडेशन का मनोबल. लोगों को बुरा लगता है कि मेरे पास हाथ नहीं है ना सही, क्योंकि वो मेरे हाथ में नहीं. हाथ भले ही ना हो, पर आसमान को छूने की ख्वाहिश मेरी भी है. हाँ, मेरे पास दिल है जो आपके दिल की धड़कन सुन सकता है. लॉकडाउन के दिन मेरे लिए भी मुश्किल थे, पर हौसलों की मशाल मैंने भी जलाए रखी. लोगों के लिए मैं तन से दिव्यांग हूं, पर मेरी नजर में जो निराशा की बातें करते हैं वही असल में विकलांग है. जो हमारे पास नहीं है उसके बारे में क्या सोचना, जो है वो बहुत है. जो बीता उस पर रोने के बजाय आइए नए साल की सुबह नई उमंगों से भर दे. अपना और अपनों का मनोबल बढ़ाए. काय बघितलं तुम्ही या व्हिडिओत? हे आयुष्य मस्त गाणं म्हणत पुढे जायचं, रडत रडत नाही जायचं. ठीक आहे, काही काळापर्यंत ठीक आहे, पण जे आपल्या हातात नाही ते स्वीकारायचं, आणि जे मात्र आपल्या आवाक्यात, आपल्या हातात, आपल्या शक्यतेत आहे त्यासह संपूर्ण ताकद आपली लावून टाकायची. 100%, कुठेच कमी पडायचं नाही. अशी बुद्धी आपल्याला हवी की आपल्या काय हातात आहे नाही ते आपल्याला समजावं, जे हातात नाही ते स्वीकारावं आणि पुढे जावं, जे हातात आहे त्याच्यासाठी पूर्ण ताकद लावून द्यावी. एवढंच आपण करू शकतो. लक्षात ठेवा, परीक्षेचा अभ्यास करणं आपल्या हातात आहे, एखादा व्यवसाय करणं आपल्या हातात आहे, कुणाशी कसं वागावं आपल्या हातात आहे, पण कोण आपल्याशी कसं वागेल ते आपल्या हातात नाही. आपण कसं वागावं आपल्या हातात आहे, आपण काम कसं करावं आपल्या हातात आहे, आपण कुठली पुस्तकं वाचावीत, कुठली व्याख्यानं ऐकावीत, त्याच्यातलं काय शिकावं, त्याच्यातलं काय इम्प्लिमेंट करावं, कसं जगावं, सगळं आपल्या हातात आहे. मग करूयात, तेच करूयात. आणि जे आपल्या हातात नाही ते शांततेने, धैर्याने सामोरं जाऊयात. असं केलं तर तिमिर आणि तेज हे बऱ्यापैकी सारखेच होतील आपल्याला. तिमिरातूनही आपण कित्येक गोष्टी घेऊ आणि तेजाकडे वाटचाल करत राहू. मित्रांनो, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला हे जाणवेल की पहिल्यांदा जीवनच फार महत्त्वाचं आहे. यू नो, लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. लाईफ इटसेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरं तर मित्रांनो, जसं आपण बघितलं आज की यश अपयश येत राहणार, आनंद दुःख येत राहणार. येत आहे ना लक्षात? पण आपल्याकडे एक चॉईस आहे. काय चॉईस आहे आपल्याकडे? त्याला प्रतिसाद कसा द्यायचा. ठीक आहे, उदाहरणार्थ हिंदीतला शब्द आहे, मला खूप आवडतो. कुछ भी यदि जिंदगी में चैलेंजिंग हो रहा है तो आपके पास दो चॉइस है, एक तो भाग लो या फिर भाग लो. याचा अर्थ असा आहे,
संकट येत आहेत, काहीतरी आव्हानं आली आहेत, तर एक तर पळून जा म्हणजे भागलो, नाहीतर त्याला सामोरं जाऊन त्याच्यात सहभागी व्हा, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी. भागलो या भागलो, आपल्याकडे चॉईस आहे. आपण काय करतो मात्र, आपण ना अपयश समजा आलं, अडचणी आल्या, तर आपण काय करतो, मी सुरुवातीला म्हटलं तुम्हाला, आपण प्रश्न विचारतो, असं का घडलं माझ्या बाबतीत, मलाच का. पण एक गंमत माहिती आहे तुम्हाला, जेव्हा तुम्हाला यश मिळतं ना, बऱ्याच वेळा बघा आपले परिश्रम थोडे झालेले असतात पण खूप यश मिळतं आपल्याला. काही वेळा खूप परिश्रम करूनही आपल्याला मोठं यश मिळतं. आपण तेव्हा असं नाही म्हणत की हे माझ्याच बाबतीत का घडलं, है ना. म्हणून दोन्ही गोष्टी आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजे. ठीक. याबरोबर मला अजून एक वाटतं, अपयश यश हे सगळं येत राहील. संकट वेगवेगळे जसे आत्ता आले होते आपल्या सगळ्यांवर कोविडसारखे येत राहतील. आपण याकडे कसं बघतो त्याचं एक अजून एक छान उदाहरण आहे. अपयश येतं तेव्हा खचू नये आणि यश मिळतं तेव्हा मातू नये असं म्हणतात. म्हणजे काय माहिती आहे, या दोन्ही परिस्थितींकडे आपण कसं बघतो याबरोबरच उपयुक्त आहे, महत्त्वाचं आहे आपण कसं वागतो. अशा परिस्थितींमध्ये आपण कसं वागतो. ठीक. म्हणजे काय, अपयश आलं ना तर फ्रस्ट्रेट वगैरे होण्याची गरज नाही किंवा एकदम लो कॉन्फिडन्स करण्याची आवश्यकता नाही स्वतःची. ठीक. मात्र यश आल्यानंतर ओव्हर कॉन्फिडंट होण्याची सुद्धा आवश्यकता नाही. कारण काय माहिती आहे, ह्या परिस्थिती तर बदलत राहणार आहे, प्रत्येक दिवस पालटणार आहेत. ठीक आहे. एक गोष्ट कायमची लक्षात मी ठेवलेली आहे की परिस्थिती कोणती पण येऊ दे, काहीही आयुष्यात घडू दे, माझी मनस्थिती सर्वात महत्त्वाची आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. परिस्थितीने आपण नाही घडत, फार आपल्या मनस्थितीने आपण घडतो. परिस्थितीमुळे यश किंवा अपयश नाही येत, फार वेळा तुम्ही मनस्थिती कशी ठेवली आहे त्यावरून येतं. आणि म्हणून मनाचं सामर्थ्य फार महत्त्वाचं आहे. ते विचारांनी येतं, ते सहवासाने येतं, ते स्वतःच्या असलेल्या संवादाने येतं, ते शिकल्याने येतं, वेगवेगळ्या याच्याने येतं. मित्रमैत्रिणींनो, लाईफ इज अ ब्युटिफुल जर्नी. जीवन खूप सुंदर प्रवास आहे आणि या प्रवासात अनेक अडचणी येत राहतील, येऊ देत. ते पण जीवनाचं एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य आहे, आवश्यक पण आहे. आणि ते कितीही अडचणी येऊ देत, त्यासह आपण पुढे जाऊयात. माझी एक मुलगी आहे, माझ्याकडे शिकते आत्ता. तिला दोन्ही पाय नाही, तिला पाठीचा कणा नाही, ती पॅराप्लेजिक आहे, ॲक्यूट, आणि ती कायम व्हीलचेअर बाउंड असते. अशी फक्त मान अशी हलते. ग्रॅज्युएट झाली डिस्टिंक्शनने आणि म्हणते मला तहसीलदार व्हायचं आहे. तिने एक कविता छान म्हटली आहे समारोपात, ही कविता खास तुमच्यासाठी. राह में मुश्किलें होगी हजार, राह में मुश्किलें होगी हजार, तू 2 कदम आगे बढ़ो तो सही, हो जाएगा हर सपना साकार, तुम चलो तो सही, तुम चलो तो सही. मुश्किल है पर इतना भी नहीं, मुश्किल है पर इतना भी नहीं कि तू कर न सके, दूर है मंजिल पर इतनी भी नहीं कि तू पा न सके, तुम चलो तो सही, तुम चलो तो सही. एक दिन तुम्हारा भी नाम होगा, एक दिन तुम्हारा भी सत्कार होगा, तुम कुछ सीखो तो सही, तुम कुछ आगे बढ़ो तो सही, तुम चलो तो सही, तुम चलो तो सही. सपनों के सागर में, सपनों के सागर में कब तक गोते लगाते रहोगे, तुम एक राह चुनो तो सही, तुम चलो तो सही, तुम उठो तो सही, तुम कुछ करो तो सही. कुछ ना मिला तो कुछ सीख जाओगे, जिंदगी का अनुभव साथ ले जाओगे, गिरते पड़ते संभल जाओगे, फिर एक बार तुम जीत जाओगे,
फिर एक बार तुम जीत जाओगे। तुम चलो तो सही, तुम चलो तो सही, तुम चलो तो सही। थँक यू। सगळ्यात शेवटी मला पुन्हा एकदा अमर हिंद मंडळाचे मनपूर्वक आभार मानायचे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. समाजाला एक योग्य दिशा दाखवण्यासाठी अमर हिंद मंडळ अनेक वर्ष काम करत आहे. समाजातल्या चांगल्या चांगल्या व्यक्तींना शोधून त्यांना प्रोत्साहन देणं, समाजाचं प्रबोधन होणं, वेगवेगळे उपक्रम समोर येणं, यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत महाराष्ट्रात अमर हिंद मंडळाचं खूप मोठं योगदान आहे. मी त्यांचंही मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपण सर्वांनी खरं तर या व्याख्यानमालेत सहभागी झाला आहात, त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. भेटत राहूयात आणि हा प्रवास अधिक सुंदर करत राहूयात. धन्यवाद.